सांगली केसरी न्यूजमध्ये आपले स्वागत. कार्यशाळा विषयक एक बातमी. वसंतदादा औद्योगिक वसाहत सांगली येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाच्या वतीने पत्रकारांसाठी व विविध क्षेत्रातील व्यक्तींसाठी रविवार दिनांक 5 एप्रिल रोजी एक दिवसीय यूट्यूब कंटेंट क्रिएटर्स या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन दैनिक केसरीचे व्यवस्थापक आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ सांगलीचे केंद्रप्रमुख मनोहर पेशवे यांच्या हस्ते झाले. यावेळी पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी संपादित केलेल्या लोकमान्य या अंकाचे प्रकाशन सांगली जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बिडकर, केंद्रप्रमुख मनोहर पेशवे, पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉक्टर हेमंत मोरे व विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बिडकर यांनी सदर कार्यशाळेत शुभेच्छा दिल्या व शासनामध्ये असलेल्या नोकरीच्या संधी, पत्रकारांसाठी बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना याबद्दल माहिती दिली. यानंतर टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे केंद्र प्रमुख मनोहर पेशवे यांनी विद्यार्थ्यांसाठी पत्रकारिता व संधी यावर अनमोल असे मार्गदर्शन केले. डॉक्टर हेमंत मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सदरच्या कार्यशाळेसाठी ज्येष्ठ पत्रकार, विद्यार्थी, सुप्रीम कोर्टाचे ॲडव्होकेट केदार भोई, ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर आबासाहेब शिंदे, कोल्हापूरहून गीतेश डकरे, सांगलीतील ॲडव्होकेट अवधूत देशपांडे, ॲडव्होकेट योगेश नाडकर्णी, पत्रकार गौरव चव्हाण व वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी कार्यशाळेचा हॉल हा खचाखच भरलेला होता. सदर कार्यक्रमासाठी मुख्य व्याख्याते म्हणून संचित टीव्ही न्यूजचे संपादक अनिल बन्ने उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना यूट्यूब कंटेंट क्रिएटर्स व यूट्यूबद्वारे स्वतःचा स्टार्टअप कसा सुरू करावा यावर मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी नवीन यूट्यूबचे चॅनेल कसे बनवावे, यूट्यूब चॅनेलसाठी कंटेंट कसा असावा, चॅनेलचे व्ह्यूअर्स कसे वाढवावेत, यूट्यूब चॅनेल मॉनिटाईज कसं करावं, यूट्यूब चॅनेलपासून उत्पन्न कसं मिळवावं, बातमी तयार करून यूट्यूब चॅनेलला अपलोड कशी करावी याविषयी माहिती सांगितली. या कार्यक्रमासाठी दैनिक केसरीचे पत्रकार विकास सूर्यवंशी, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ सांगलीच्या डॉक्टर अनघा कुलकर्णी, श्रीहरी महेंद्रकर तसेच टिळक महाराष्ट्र विद्यापीठ व दैनिक केसरी यांचा कर्मचारी वर्ग उपस्थित होता. सदर कार्यक्रमाचे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे संदीप कुंभार, परशुराम कोते, दैनिक केसरीचे मच्छिंद्र कांबळे, विद्यार्थी प्रतिनिधी आर्किटेक्ट राजेश साठे, डॉक्टर अविनाश सरगर, सपना अडसट्टी, सागर निमंगरे, पृथ्वीराज पवार, ऐश्वर्या पटवर्धन यांनी नियोजन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर अविनाश सरगर, सपना अडीसट्टी व ऐश्वर्या पटवर्धन यांनी केले. धन्यवाद. कार्यक्रमात थोडासा अचानक बदल करावा लागला. आम्ही खरं तर अगोदरच जिल्हा माहिती अधिकारी ज्या आहेत संप्रदा बिडकर त्यांना इन्व्हाइट केलं होतं की मुलांनी जो अंक तयार केला आहे लोकमान्य, तर त्याचं प्रकाशन करण्यासाठी या, कारण त्या सुद्धा या क्षेत्रातल्या आणि पत्रकार क्षेत्रातील सर्वजण, शिंदे सर, चिखलीकर मॅडम, आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. थोडाशी गडबड असल्यामुळे मी लगेच बोलून आपला निरोप घेते, परंतु आपल्या सर्वांना शुभेच्छा आहेत. आज एक खूप चांगली कार्यशाळा इथं ऑर्गनाईज केली जात आहे आणि मला असं वाटतं की आता सध्या यूट्यूबचा जमाना आहे असं म्हटलं तरी चालेल, सोशल मीडियाचा जमाना आहे आणि आपल्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं हे खूप उत्तम माध्यम आहे असं मला वाटतं. आणि याच्यामधून आज सामान्य माणूस सुद्धा पत्रकार म्हणून होऊ शकतो. सामान्य माणूस एक खराखुरा स्टार म्हणून आपल्यासमोर उदाहरण आहे इथं, तो स्टार म्हणून सुद्धा होऊ शकतो. आणि हे जे माध्यम आहे याचा सकारात्मक पॉझिटिव्ह जर आपण वापर केला तर खूप छान पद्धतीनं आपण बनवण्यासाठी आधी स्क्रिप्ट रायटिंग ठेवा. स्क्रिप्ट रायटिंग झाल्यानंतर त्याला लागणारे इक्विपमेंट काय काय आहेत मी तर सांगितलं. 0 बजेटमधून सुरुवात करा. यासाठी मोठी इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही. तुमच्याकडे जो मोबाईल आहे त्याच्यावरतीच तुमचं काम झालं पाहिजे. कारण आज इतके इथं तुम्ही मंडळी बसला, यातले सगळेच युट्यूबर यशस्वी होतात असंही नाही, पण सगळेच व्हावं म्हणून माझ्या शुभेच्छा असतील. कारण आम्ही ज्या बॅचला युट्यूबर म्हणून होतो, मी 3 वर्ष तर माझे संपले होते, पुन्हा मी उभारी घेतलो, पण आमच्या त्या बॅचमध्ये 40 विद्यार्थी होते सर, 10च फक्त युट्यूबर झाले. राहिलेल्यांनी युट्यूबच्या जीवावर मोठा व्यवसाय साधला.
म्हणजे युट्यूबचा तुम्हाला फायदा होऊ शकतो, वेगवेगळे व्यवसाय तुम्ही तिकडे करू शकताय. फक्त आपल्याकडे आपल्या मोबाईलवरून आपण सुरुवात करू शकतो. फक्त ऑडिओ क्लिअर आला पाहिजे एवढं लक्षात ठेवा. समोरचा जो आहे त्याला ऐकायला व्यवस्थित गेलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला एखादा कॉलर माईक वापरावा लागेल, एकदम स्वस्तातला. त्यानंतर व्हिडिओ शूट करायचा आहे, स्क्रिप्ट रेडी झाला, कॅमेरा माईक आला, व्हिडिओ शूट करा. तुमचा कंटेंट जो आहे त्याच्यावरती व्हिडिओ शूट करून एडिट करा. एडिट केल्यानंतर पब्लिश करणं जे गोष्ट आहे ते अतिशय महत्वाचं आहे. आता एडिटिंगसाठी काय काय सॉफ्टवेअर लागतात, काय काय मोबाईल ॲप आहेत ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते, त्याचे फोटो घेतला तरी चालेल. हा, आवश्यक साधने ही आहेत. झिरो बजेटला आपण सुरुवात करायचं. आपल्याकडे जे उपलब्ध साधनं आहेत त्याच्यावरती सुरुवात असली पाहिजे. ह्यातला लगेच उद्या जातो मी, यश लवकर मिळतंय आणि कॅमेरा घेतो म्हणला तरी अजिबात मी म्हणणार नाही ना घेऊ नका तुम्ही. थोडे दिवस तुमचा सरावामध्ये मोबाईलवरच काम करा. मोबाईल, कॅमेरा, ट्रायपॉड, माईक आणि एडिटिंगचं सॉफ्टवेअर. म्हणजे आता यातले काही जण युट्यूब चॅनल आहेत काही लोकांचे,